कुंभमेळा आहे आणि त्या कुंभमेळ्याच्या माध्यमातून विदेशातून देशातून सगळं भाविक येणार आहे तिथं आणि भाविक येणार असले त्यांना काही सोयीसुविधा या ठिकाणी मिळाल्या पाहिजे. त्या माध्यमातून आता आपण बघा आपल्याच माध्यमातून 100% या ठिकाणी यावेळेस पाणी कमी पडणार आहे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या भाविकाला सोयीसुविधा पाणी उपलब्ध मिळाली पाहिजे. बरेच उद्भव या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये 100% मतदारसंघ माझा आदिवासी आहे आणि पिण्याच्या पाण्याची फार मोठी समस्या राहते. 4 महिने गावामध्ये आमचे लोक थांबतात, 8 महिने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये शहरीकरणामध्ये त्या ठिकाणी जात आहे. पिण्याचं पाणी फार मोठी समस्या आहे. तुम्ही काँग्रेसमध्ये सत्तेत होते, आता एनसीपी मध्ये सत्तेत आहात, तुमच्या मतदारसंघाचे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकले? साहेब बरेचसे सॉल्व्ह केलेले, परंतु उद्भव या ठिकाणी त्या ठिकाणी धरणं इगतपुरी तालुका हा पाण्याचं धरण आहे, परंतु त्र्यंबक तालुक्यामध्ये सोर्स पाण्याचा नसल्यामुळं बरेच उद्भव फेल गेलेले आहेत. अनेक 4 योजना झालेल्या, परंतु पाणीच लागत नाही. 70 फूट जाऊनही सुद्धा पाणी लागत नाही आणि बाजूला कोणी पाणी आणता येत नाही. म्हणून त्यासाठी 275 हा एक हेड आहे, त्यासाठी साखळी बांधारे ज्या ठिकाणी उद्भव फेल गेलेले आहेत 1, 2, 3, 4 असे साखळी बांधारे आणि 275 एक हेड आहे, त्याच्यामधून आम्ही ती मागणी केलेली आहे. जवळजवळ 78 कोटीची मागणी केलेली आहे. मंत्री महोदयांनी पॉझिटिव्ह आम्हाला शब्द दिलेला आहे. जर साखळी बांधारे जर बांधले 100% त्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी मुऱ्याला आणि विहिरीला त्याचा उद्भव चांगला फायदा होईल. या माध्यमातून मी आलो. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही नाराज असल्याचं कळतंय? नाही साहेब, आता कसं होतं, जे काही आमच्या सूचना होत्या आम्ही वरिष्ठांना आमच्या सांगितल्या, जे काही माध्यमातून आम्ही बोलवलं, परंतु युतीचा धर्म आम्हाला पाळावा लागेल. त्या ठिकाणी काही नरेंद्र दराडे जो युतीनं दिलेला आहे, BJP असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, आमच्या काही सूचना होत्या त्या आम्ही. तुम्ही नाराज असल्याचं कळतंय की नाही आता आम्ही नाराज होतो, परंतु आज जे काही आमची जो काही गैरसमज होता तो दूर झालेला आहे आणि आम्ही 100% आता युती सांगतो. नाही, पण दराडीचं तुम्ही जरी काम करणार असेल असं तुम्ही म्हणताय, दराडींचं काम करणार आहोत आम्ही आता युतीचा धर्म पाळून, असं तुम्ही म्हणताय. आता नगरसेवक मात्र सहलीला गेले तुमच्या नाशिक जिल्ह्यातले. नाही, आमचे पण गेलेले नाही, आमचे नगरसेवक गेले. जर निवडणूक बिनविरोधच असल्या टाईप आहे, कारण गीतेंनी अर्ज माघारी सहकार्य करण्याची भूमिका दाखवली आहे. आता काय आता त्यांनी आदेश दिला, सुमित्रा वहिनीचा फोन आला, तटकरे साहेबाचा फोन आला, त्यांचे काही सहलीला नगरसेवक गेले, तर आपले माणसं काल आमचे नगरसेवक इगतपुरी. काय पाठवावं लागतं नगरसेवकांना? जर तुमचा उमेदवार जिंकणार तर मग सहलीला का पाठवायला? आता काय असेल, आम्हाला शेवटी आदेश आला तर मग माझे नगरसेवकांना सहलीला का पाठवावं लागतं? आता त्यांनी जे नेलं, आता दराडे साहेब लोकप्रतिनिधी आहात, बरं. नगरसेवकांना सहलीला का पाठवावं लागतं? कधी शाळेतले मुलं आहेत, आता त्यांचं म्हणणं आहे का आता आम्हाला आमचे काही लोक गेलेले आहेत, तर तुमचे लोक पाठवून दे ठाण्याला, त्यांचा काहीतरी कॅम्प आहे, कॅम्पमध्ये पाठवून दिलेले आहेत आम्ही. आता काय मी इकडे दिलेलं आहे, परवा फोन आला का आपले नगरसेवक, त्यांचे नगरसेवक, शिवसेनेचे नगरसेवक ठाण्याला ते तिथं त्यांचे थांबलेले आहेत, तर आपले आमचे काल इगतपुरीचे 13-14 नगरसेवक मी पाठवून दिलेले. त्र्यंबकेश्वरचे 12 नगरसेवक म्हणजे 8 ते पण आज जातील. नगरसेवक वेगळ्या ठिकाणी महायुतीतल्या घटक पक्षांनी पाठवलाय, हा या गोष्टीचा पुरावा आहे की महायुतीमध्ये ताळमेळ नाही. तुम्ही मग म्हणताय वरिष्ठांचे आदेश पण पाळू, कसं होईल निवडणूक? आणि आता शेवटी युतीचा धर्म आम्हाला पाळावा लागेल, आम्हाला दराडे संघ उभा राहावं. म्हणजे आमचे जे काही मतं आहे, आम्ही आता 7 आमदार राष्ट्रवादीचे आहे, 7 पैकी 1 मंत्री 2 मंत्री हे 5 आम्ही आमदार आहे. तर आम्हाला वरून आदेश आहे का दराडेचा संघ आपले ज्या मतदारसंघात, समजा जिरवळ साहेबाचे 2 नगर परिषद आहे, माझ्या 2 आहे, असे सगळे आमचे 107 नगरसेवक आहेत, आम्ही दराडेला मतदान करायला सांगणार. पण हे काय प्रकार आहे? मतदान करायचंय, लोकप्रतिनिधी निवडून द्यायचं आहे आणि त्यांना सहलीला पाठवायचं, हे तुम्हाला मान्य आहे का? एका ठिकाणी PM मोदी ऑस्टेरिटी मेजर्स सांगतात, क्रायसिस सुरू आणि नगरसेवक असे कसे रिसॉर्ट पॉलिटिक्स असायचं आधीच्या काळात, आता सहल पॉलिटिक्स सुरू झालं असं म्हणायचं. साहेब आता काय आहे, आता आम्हाला जसं आदेश आला तर मी असं पाठवलं. तुम्ही आमदार आहात, तुम्ही आदेश करायला काय भाजपचे किंवा कोणत्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष नाहीत असे,
किंवा प्रादेशिक पक्षाचं काही हे नाही आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आणि सहलीला जाऊन मतदान मिळतं, हा कोणता आदर्श तुम्ही जनतेसमोर ठेवता? साहेब आता परिस्थिती अशी आहे की आता उमेदवारांनी सांगितलं की बा तुमचे मतदार आमच्याकडे पाठवून द्या तिथं. आमचे जे काही सगळे शिवसेनेचे नगरसेवक ठाण्याला आहे, आमचे पण नगरसेवक तिथं पाठवले, तर पुढचं काय? तुम्ही पूर्वी राष्ट्रवादीचं विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती सतत बोलत आलेला आहे, अजूनही तुम्ही त्याच्यावरती ठाम आहात का? दोन्ही पक्ष नाही, आता त्याच्यावर मी नाही काही बोलू शकत. पण खुसखुशीत दुसरा एक मुद्दा आहे या मुद्द्याला सोडून. आता काँग्रेसकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं प्रस्ताव दिला विलिनीकरणाचा. राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष हा काँग्रेस पक्षातच विलीन होणार आहे अशा पद्धतीची माहिती नाही, त्या वरिष्ठ लेवलचं मी काही बोलू शकत नाही. मला मतदारसंघाच्या बाबतीमध्ये विचारा साहेब. नाही पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं शरद पवारांचा पक्ष नाही नाही साहेब, विनंती आहे की साहेब हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.